तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा पाय खोलत जात असतानाच दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अजित पवारांची भेट घेऊन केलेली आहे। धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित व्यवसाय कसे आहेत, त्यांच्या कंपन्यातून आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कशा पद्धतीने ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये बसलंय याची माहिती अंजली दमानी यांनी कागदपत्रांसह सादर केलेली आहे। त्यावरती मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय। मध्ये धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आहेत, वाल्मिक कराड आहेत। कंपनी काय करते तर महाजेनको जी महाराष्ट्र राज्याची कंपनी आहे त्या कंपनीमधनं राग घेऊन हे इतर कंपन्यांना विकतात, म्हणजे आर्थिक फायदा करून घेतात। तर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय की 1 रुपयाचा देखील प्रॉफिट हा मंत्री किंवा आमदार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्समधनं मिळवून घेऊ शकत नाही, कायद्याने करू शकत नाही। याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक ऑर्डर्स आहेत त्याच्यावर की त्यांनी मंत्री झाल्या मुख्यमंत्र्यांकडे सगळे डिटेल्स द्यायचे असतात। म्हणून मी हे सगळे डिटेल्स काढले, त्यांचं ॲफिडेव्हिट काढलं। सगळीकडे व्यंकटेश्वरा, आता त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये व्यंकटेश्वरा आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिली की नाही मला माहीत नाही, पण ॲफिडेव्हिटमध्ये आहे याचा अर्थ तुम्ही ॲक्सेप्ट करता की तुमची कंपनी आहे। त्याच्यात तुम्ही शेअर्स किती आहेत हे देखील दाखवलं, 21,000च्या आसपास त्यांचे शेअर्स आहेत, त्यांच्या पत्नीचे शेअर्स आहेत, हे त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये देखील दाखवलेत। मग ही कंपनी महाजेनकोकडनं आर्थिक नफा कसा मिळवू शकते की तुम्ही या राखेच्या संदर्भात 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR जर पाहिला, थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही, महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे, त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठे येत नाही। तर संतोष देशमुख यांचं कुटुंब सध्या जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला आहे, जरांगेंची भेट घेतलेली आहे। संतोष देशमुखांची आई, पत्नी यांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे। उपोषण स्थळी जाऊन त्यांनी भेट घेतली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आजचा हा 4था दिवस आहे। अशामध्येच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने अंतरवाली सराटीत जरांगे उपोषण करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। वाटतंय का नाही आज त्यांनी बघायलाच पाहिजे, कारण की आज ते सुद्धा न्यूज बघत असतील। प्रत्येकाची तब्येत म्हणजे खराब होती आणि दादाची त्याच्यात तर खूप खराब झाली आहे। दादा आधीच त्यांची तब्येत आधी सुद्धा ठीक नव्हती, तरी पण ते मोर्चात यायचे, कारण की त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की मी काही झाले तरी मी मागं सरकणार नाहीये। म्हणून आमची मुख्यमंत्री साहेबाला एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आरक्षणाच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करा। आपण जर बघितलं तर हे सगळं कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांच्या हातानं जे आहे ते पाटलांनी पाण्याचा घोटसुद्धा घेतलेला, मात्र उपचार घेण्यात जे आहे ते पाटलांनी नकार दिलेला। आता हे सगळं कुटुंब जे आहे ते या सगळ्या उपोषणामध्ये सहभागी होऊन जरांगे पाटलांना जे आहे ते आरक्षणासाठी पाठिंबा देणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सर, रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी। तर अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे आणि अशामध्येच त्यांच्यासह 2 आंदोलकांची प्रकृती सध्या खालावलेली आहे। दोन्ही आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांसह त्यांच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे। यावेळेला देशमुख कुटुंबियांच्या हस्ते जरांगेंनी पाणी पिलंय। तर इकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावरती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कानपिचक्या दिलेल्या आहेत। पालकमंत्री पदासाठी रस्त्यावरती वादविवाद होणं महायुतीला शोभा देणारं नाही असं दरेकर म्हणालेले आहेत। पालकमंत्री पदासाठी आम्ही भांडत राहिलो तर जनतेला ते आवडणार नाही, महायुतीच्या चौकटीत हा प्रश्न सोडवता येईल, त्यासाठी रस्त्यावरती उतरणं योग्य नाही असं दरेकर म्हणालेले आहेत। पालकमंत्री पदावरून अशा प्रकारचं चित्र रस्त्यावर वादविवाद होणं हे उचित नाही।
निश्चितच ते महायुतीला शोभा देणारं नाहीये. आम्ही पालकमंत्री किंवा इतर पदांसाठी भांडत राहिलो, वादविवाद करत राहिलो तर महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच ते आवडणार नाही. आपल्याला जे काय हवंय, जे काय म्हणणं आहे ते पक्षाच्या चौकटीत सांगू शकतो, महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. अजित पवारांचे पुण्यात अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे बाबूराव चांदेरेंचं मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मारहाण प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. सतत दमदाटी आणि गुन्हेगारीचं राजकारण करून प्रचंड दहशत निर्माण झाली होती. आता अजित पवारांनी पोलिसांना चूक असेल तर योग्य कारवाई करा असं स्पष्ट सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यापूर्वी तक्रार केलेले अनेक जण 30 तारखेला बावधन पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत. बांधकाम व्यावसायिकाला जागेच्या वादातून चांदेरे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल होतोय. त्यामुळे अजित पवार बाबूराव चांदेरेंना ताळ्यावरती कधी आणणार असा प्रश्न निर्माण होतोय. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत आणि अशामध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी आता पालघर पोलिसांकडून ड्रोनची मदत घेण्यात आलेली आहे. जाई बोरीगाव इथल्या ज्या जंगलामधून अशोक धोडी हे बेपत्ता झाले तिथे सध्या पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला जातोय. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाडझुडपं असल्यामुळे अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. सध्या ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पोलीस प्रशासनाकडून पाहणी केली जाते. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी जात सर्व परिसराची पाहणी केली आहे. आमची टीम मिसिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे. त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन चे विषय आहेत त्याचे अनालिसिसही आम्ही करत आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठे गेले असतील या संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल. आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.